नमस्कार भावी अंगणवाडी मुख्य सेविकांनो, आपले हार्दिक स्वागत आहे एकदंत स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. आपण या अगोदर ICDS साठी 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. जर कोणी बघितले नसेल तर पहिले बघून घ्या आणि आपण असेच कंटिन्यू 2 तारखेपर्यंत व्हिडिओ अपलोड करणार आहोत आणि क्वालिटी कंटेंट देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा. तर चला बघूया प्रश्न पहिला. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या उत्तम आरोग्याच्या व्याख्येत खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? निरोगी शरीर, मानसिक आरोग्य, सामाजिक आरोग्य, वरीलपैकी सर्व. जागतिक आरोग्य संघटनेने उत्तम आरोग्याच्या व्याख्येमध्ये खालील कोणत्या गोष्टीचा समावेश केलेला आहे? तर त्यासाठी निरोगी शरीर, मानसिक आरोग्य, सामाजिक आरोग्य या सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश केलेला आहे. वरील सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश केलेला आहे. पुढील प्रश्न. भारतीय आहारातील एकूण कार्यशक्तीपैकी किती टक्के कार्यशक्ती कर्बोदकापासून मिळते? भारतीय आहारातील एकूण कार्यशक्तीपैकी किती टक्के कार्यशक्ती कर्बोदकापासून मिळते? तर किती टक्के मिळते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 65 ते 80% शक्ती ही कर्बोदकापासून मिळते. पुढील प्रश्न. अयोग्य विधान ओळखा. 1 ग्रॅम प्रथिनापासून 4 कॅलरीज ऊर्जा मिळते. ऑप्शन 2. प्रथिने ही छोट्या भागांनी बनलेली असतात, त्यांना अॅमिनो आम्ल असे म्हणतात. ऑप्शन 3. CHO बरोबर N यांचा समावेश प्रथिनामध्ये होतो. ऑप्शन क्रमांक 4. प्रथिनाच्या कमतरतेमुळे पेलाग्रा हा रोग होतो. तर यापैकी अयोग्य आपल्याला विचारलेला आहे. तर 1 ग्राम प्रथिनापासून 4 कॅलरीज ऊर्जा मिळते हे बरोबर आहे. प्रथिने ही छोट्या भागांनी बनलेली असतात, त्यांना अॅमिनो आम्ल असे म्हणतात हे पण बरोबर आहे. CHO बरोबर N यांचा समावेश प्रथिनामध्ये असतो हे पण बरोबर आहे. प्रथिनांच्या कमतरतेमुळे पेलाग्रा हा रोग होत नाही. तर हे विधान हे चुकीचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. योग्य पर्याय निवडा. अ विधान. संप्रेरकाचा मुख्य घटक प्रथिन असतो. ब विधान. विकारामध्ये प्रमुख घटक कर्बोदके असतो. ऑप्शन 1 अ बरोबर, ऑप्शन 2 ब बरोबर, ऑप्शन 3 दोन्ही चूक, ऑप्शन 4 दोन्ही बरोबर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे संप्रेरकाचा मुख्य घटक हा प्रथिन असतो. विकारामध्ये प्रमुख घटक हा कर्बोदके नसून त्यामध्ये काय असतो? प्रथिन हा असतो. तर याचे योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 अ विधान हे बरोबर आहे. पुढील प्रश्न. खालील विधानांचा विचार करून उत्तरे द्या. अ विधान. मांस, दूध यासारख्या अन्न पदार्थापासून अनेक पोषक तत्वे मिळतात. ब विधान. प्रथिने शरीर बांधणीसाठी आवश्यक असतात. विधान क. तेल, तूप यासारख्या अन्न पदार्थातून फक्त स्निग्ध पदार्थ मिळतात. तर आपल्याला कोणतं विधान बरोबर आहे असं विचारलेलं आहे. तर यापैकी तुम्ही पण माझ्यासोबत कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाकत चला. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? तर अ, ब, क हे तिन्ही विधाने बरोबर आहेत. म्हणजे मांस, दूध यासारख्या अन्न पदार्थापासून पोषक तत्वे मिळतात, बरोबर आहे. प्रथिने शरीर बांधणीसाठी आवश्यक असतात आणि तेल, तूप यासारख्या अन्न पदार्थातून स्निग्ध पदार्थ मिळतात म्हणजेच फॅट. पुढील प्रश्न. आहारातील स्निग्ध पदार्थाचा योग्य प्रकारे वापर होण्यासाठी डॅश डॅश ची आवश्यकता असते. आहारातील जे स्निग्ध पदार्थ असतात त्याचा योग्य वापर होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? सोडियम क्लोराईड, प्रथिने, कर्बोदके, कॅल्शियम. तर याचे योग्य उत्तर काय आहे? कर्बोदके हे
स्निग्ध पदार्थाचा योग्य वापर होण्यासाठी कर्बोदकाची आवश्यकता असते. पुढील प्रश्न, योग्य प्रजनन होण्यासाठी तसेच प्रजोत्पादकता वाढवण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता असते? कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता असते? तर ई जीवनसत्वाची आवश्यकता असते. म्हणजेच याला काय म्हणतात? ई जीवनसत्वालाच वांज विरोधी जीवनसत्व, वांजपणा विरोधी जीवनसत्व, म्हणजे ई जीवनसत्वाच्या अभावी वांजपणा येतो. पुढील प्रश्न, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे प्रौढामध्ये ऑस्टोमलेशिया हा रोग होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ड जीवनसत्वाच्या अभावामुळे प्रौढामध्ये ऑस्टोमलेशिया हा रोग होतो. खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. चुकीचे विधान कोणते आहेत? विधान 1, क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे स्कर्वी हा रोग होतो. बरोबर आहे. आहारातील नायसिनच्या कमतरतेमुळे पेलाग्रा हा रोग होतो. बरोबर आहे. थायमिनची कमतरता झाल्यास बेरीबेरी हा रोग होतो. तर यापैकी चुकीचं विधान कोणतं आहे? तर यापैकी वरीलपैकी एकही विधान हे चुकीचं नाही. क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो. आहारातील नायसिनच्या कमतरतेमुळे पेलाग्रा हा रोग होतो आणि थायमिनची कमतरता झाल्यास बेरीबेरी हा रोग होतो. पुढील प्रश्न, पोषण अभियानामध्ये अंगणवाडी सेविकांना कोणते डिजिटल साधन पुरवले गेले आहे? पोषण अभियानामध्ये अंगणवाडी सेविकांना कोणते डिजिटल साधन पुरवले गेले आहे? स्मार्टफोन, मोबाईल ॲप, पोषण सामग्री पुस्तिका, आहार माहिती कार्ड, कॅलरी मीटर. तर कोणतं डिजिटल साधन पुरवलं गेलं आहे? स्मार्टफोन व मोबाईल ॲप हे 2 साधने पुरवलेले आहेत. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे झेरोप्थेल्मिया, कॅरोटोमलेहिया ही लक्षणे दिसून येतात? कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे झेरोप्थेल्मिया, कॅरोटिमलेया ही लक्षणे दिसून येतात? तर कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे? अजीवनसत्वाच्या अभावामुळे झेरोप्थेल्मिया आणि कॅरोटोमलिया ही लक्षणे दिसून येतात. खालीलपैकी कोणती योजना पोषण अभियानाशी संबंधित आहे? खालीलपैकी कोणती योजना ही पोषण अभियानाशी संबंधित आहे? तर कोणती आहे? प्रधानमंत्री मातृवंदना ही योजना पोषण अभियानाशी संबंधित आहे. राष्ट्रीय पोषण मिशनसाठी केंद्र व राज्य सरकारचा वाटा किती टक्के आहे? राष्ट्रीय पोषण मिशन जो कार्यक्रम आहे त्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारचा किती वाटा आहे? तर यामध्ये 60% केंद्र सरकार देतं आणि 40% हे राज्य सरकारचा वाटा यामध्ये असतो. पूरक पोषण कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांना किती दिवस पोषण आहार दिला जातो? पूरक पोषण कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांना किती दिवस पोषण आहार दिला जातो? किती दिवस दिला जातो? 365 दिवस दिला जातो. पूरक पोषण कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांना 365 दिवस पोषण आहार दिला जातो. कोणत्या देशात नॅशनल हेल्थ सर्व्हिस आहे जी गर्भवती महिलांना मातृत्व सेवेसह सर्वसमावेशक आरोग्य सेवा पुरवते? कोणत्या देशात नॅशनल हेल्थ सर्व्हिस आहे जी गर्भवती महिलांना मातृत्व सेवेसह सर्वसमावेशक आरोग्य सेवा पुरवते? तर कोणत्या देशामध्ये? तर UK या देशामध्ये, म्हणजेच युनायटेड किंगडम या देशामध्ये नॅशनल हेल्थ सर्व्हिस आहे आणि ती गर्भवती महिलांना मातृत्व सेवेसह सर्वसमावेशक आरोग्य सेवा पुरवते. एकात्मिक बाल विकास सेवा म्हणजेच ICDS योजनेतर्फे बालकांना
कोणत्या कोणत्या गोष्टी पुरवल्या जातात? एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतर्फे बालकांना कोणत्या गोष्टी पुरवल्या जातात? तर यामध्ये लसीकरण, पूरक पोषण, आरोग्य तपासणी तसेच एकूण 6 घटकांचा यामध्ये समावेश केलेला असतो. लसीकरण, पूरक पोषण, आरोग्य तपासणी, आरोग्य शिक्षण तसेच संदर्भ सेवा आणि प्री स्कूल शिक्षण प्रदान करणे या 6 गोष्टींचा यामध्ये समावेश केलेला असतो. पुढील प्रश्न, अवरुद्ध पोषण म्हणजे काय? अवरुद्ध पोषण म्हणजे काय? म्हणजे स्टंटिंग म्हणजे काय? तर यामध्ये या वयानुसार कमी उंची म्हणजेच अवरुद्ध पोषण होय. खालील विधाने विचारात घ्या. अविधान 2002 ते 2003 मध्ये किशोरवयीन मुलींसाठी राष्ट्रीय कार्यक्रम म्हणजेच NPAG सुरू करण्यात आला. विधान, केंद्र शासनाने किशोरी शक्ती योजना 2000 साली सुरू केली. तर यापैकी कोणतं विधान बरोबर आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर यामध्ये हे दोन्ही विधान हे चुकीचे आहेत. 2002 मध्ये नसून 2010-11 मध्ये किशोरवयीन मुलींसाठी राष्ट्रीय कार्यक्रम सुरू करण्यात आला. तसेच किशोरी शक्ती ही योजना केंद्र शासनाची नसून ती उडीसा सरकारची आहे. आणि ती केव्हा सुरू झालेली आहे? तर ती 31 ऑगस्ट 2007 ला सुरू झालेली आहे. आणि कोणत्या मंत्रालयाअंतर्गत? तर ते महिला व बाल विकास अंतर्गत ही योजना चालू केलेली आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? तर हे दोन्ही विधान चुकीचे आहेत. पुढील प्रश्न, सबला योजना केव्हा सुरुवात करण्यात आली? सबला योजना केव्हा सुरुवात करण्यात आली? तर ही केव्हा सुरुवात करण्यात आलेली आहे सबला योजना? चला कमेंट बॉक्स मध्ये आन्सर टाकत चला तुम्ही पण. तर 1 एप्रिल 2011 साली सबला योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. ते कशासाठी सुरू करण्यात आली होती? किशोरवयीन ज्या मुली आहेत त्यांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. ही योजना कोणाची आहे? तर ही केंद्र सरकारची आहे. केंद्र सरकारची ही योजना आहे. तसेच या योजनेमध्ये पोषण व अपोषण असे 2 मुख्य घटक आहेत. म्हणजेच पोषण आणि अपोषण असे 2 घटक यामध्ये आहेत. या योजनेमुळे मुलींना शिक्षण, आरोग्य व परिपोषण या गरजांची पूर्तता होते. या योजनेमुळे संपूर्ण समाज आणि देशाच्या सक्षम मनुष्यबळावर तसेच देशाच्या विकासामध्ये यामध्ये फायदा झालेला आहे. किशोरवयीन मुलींना पोषण, आरोग्य सेवा व जीवन कौशल्य शिक्षण देणे हे योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे. जर तुम्हाला विचारलं सबला योजनेचे उद्दिष्ट काय आहे? तर किशोरवयीन मुलींना पोषण, कोणते घटक? पोषण, आरोग्य
सेवा आणि जीवन कौशल्य आणि जीवन कौशल्य या 3 घटकांचा यामध्ये समावेश आहे. आणि मेन उद्दिष्ट काय आहे? किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण करणे. कोणत्या? या घटकानुसार. बाल विकास केंद्र म्हणजेच VCDC चा कालावधी किती दिवस असतो? ग्राम बाल विकास केंद्राचा कालावधी किती दिवस असतो? 60 दिवस, 30 दिवस, निश्चित नसतो, 360 दिवस. तर याचं उत्तर काय आहे? तर 30 दिवस हा ग्राम बाल विकास केंद्राचा कालावधी असतो. तर यामध्ये या VCDCचा फुल फॉर्म काय आहे? जर तुम्हाला विचारलं तर VCDCचा फुल फॉर्म काय आहे? फुल फॉर्म जर विचारला तर विलेज चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर. VCDCचा फुल फॉर्म जर विचारलं तर विलेज चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर. याचं वैशिष्ट्य काय आहे? तर या VCDC मॉडेलमध्ये आरोग्य, पोषण, प्रशिक्षण आणि मॉनिटरिंग प्रोटोकॉल याचा यामध्ये समावेश केलेला आहे. तसेच हे मॉडेल वजन ते उंची निकषाचा वापर करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या तपासणीपासून सुरुवात करते. म्हणजेच हे मॉडेल कशावर आहे? वजन ते उंची या निकषावर आहे. तसेच या मॉडेलमध्ये गंभीर आणि मध्यम तीव्र कुपोषणावर उपाय करण्यासाठी त्रिस्तरीय प्रणाली स्थापन करण्यात आलेली आहे. मॉडेलमध्ये बालकांना सामान्य श्रेणी आणण्याचा उद्देश आहे. म्हणजे या मॉडेलमध्ये बालकांना सामान्य श्रेणीत कसं आणता येईल हे याचा मेन उद्देश आहे. हे मॉडेल विशेष करून आदिवासी भागामध्ये म्हणजेच आपल्या गडचिरोलीमध्ये VCDC हे मॉडेल याची अंमलबजावणी केलेली आहे. पुढील प्रश्न, पोषण अभियानांतर्गत कोणत्या समस्यावर लक्ष केंद्रित केले जाते? पोषण अभियानांतर्गत कोणत्या समस्यावर लक्ष केंद्रित केले जाते? कुपोषण, जन्मतः कमी वजन, कुंटन, वरील सर्व. तर यामध्ये वरील सर्व समस्या या पोषण अभियानांतर्गत या सर्व समस्यावर लक्ष केंद्रित केले जाते. डॅश डॅश हे आंतरराष्ट्रीय बालक वर्ष जाहीर करण्यात आले. डॅश हे आंतरराष्ट्रीय बालक वर्ष जाहीर करण्यात आले. तर कोणतं आंतरराष्ट्रीय बालक वर्ष जाहीर करण्यात आले? 1979 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बालक वर्ष म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे. विद्यार्थी मैत्रिणींनो, तुम्हाला जर आपले प्रश्न चांगले वाटत असतील तर तुम्ही लाईक करा, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर आवडलं असलं तर तुम्ही दुसऱ्याला शेअरही करू शकता. चला बघूया पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय संस्था जागतिक स्तरावर लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देते? खालीलपैकी कोणती अशी आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देते? तर ती कोणती संस्था आहे? ती युनिसेफ ही संस्था आहे. पुढील प्रश्न, पोषण अभियानांतर्गत कुंटन, कुपोषण, जन्मतः कमी वजन हे किती टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठरवलेले आहे? पोषण अभियान 2.0 2018ला सुरुवात झालेली आहे आणि त्याचं उद्दिष्ट काय आहे? तर 2%
कुंठण, कुपोषण आणि जन्मतः कमी वजन हे कमी करण्याचं उद्दिष्ट पोषण अभियानांतर्गत आहे. म्हणजे कुंठण 2%, कुपोषण 2% आणि जन्मतः कमी वजन हे 2%, असं सर्व मिळून 3% जे पोषण अभियानांतर्गत 3% कमी करण्याचे उद्दिष्ट ठरवलेले आहे. म्हणजे ओव्हरऑल 3% आणि कुंठण, पोषण, जन्मतः वजन असं 2%. पुढील प्रश्न, मासिक पाळीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी उदिता कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या राज्यात राबवला जातो? मासिक पाळीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी उदिता कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या राज्यात राबवला जातो? तर कोणत्या राज्यामध्ये? मध्य प्रदेश या राज्यामध्ये म्हणजे मासिक पाळीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी हा उदिता नावाचा कार्यक्रम राबवला जातो. तर हे काही आपले प्रश्न होते. आपण असेच प्रश्न घेणार आहोत, असेच क्वालिटी कंटेंट घेणार आहोत आपण. त्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.